अँड हॅलो, मी सायली. वेलकम ऑन डेट विथ सायली. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती शाडू मातीपासून. ॲक्च्युली हा माझा फर्स्ट ट्राय आहे. मी याच्या आधी खूप आधी मूर्ती बनवली होती, तेव्हा मी कॉलेजला वगैरे होते, लहान होते थोडी. तर तेव्हा मी शेतातली जी आपली माती असते, काळी माती, त्याच्यापासून मूर्ती बनवली होती. पण शाडू मातीची मूर्ती मी आज पहिल्यांदाच बनवते तुमच्यासोबत. सो लेट्स ट्राय. मगाशी जसं मी दाखवलं की आपल्याला मस्तपैकी एक डो बनवून घ्यायचा आहे मातीचा. माती आणि पाणी आपण छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक असं मी डो बनवून घेतला आहे. आणि अजूनही थोडीशी माती आहे जी मी प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवली, जेणेकरून ते सुकणार नाही, वाळणार नाही. कारण की त्याचं मॉइस्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला शेप द्यायचा आहे म्हणून. तर मग हा जो डो आहे याचा मी पहिले पूर्ण बेस बनवून घेणार आहे, ज्याच्यावरती आपले बाप्पा बसणार. सो लेट्स स्टार्ट. असा जो प्लेन बेस आहे तो आपण असा लाटून घेऊ शकतो लाटण्याने, किंवा जर एखादी जड वस्तू असेल फ्लॅट सरफेसची, ती पण ह्याच्यावर अशी प्रेस केली तरी पण आपल्याला हा छान एक सरफेस मिळून जाईल. आपल्याला फक्त हे छान इवन करायचं आहे. जितका तुम्हाला गणपती मोठा बनवायचा, गणपतीची मूर्ती जितकी तुम्हाला यूज हवी आहे त्यानुसार तुम्ही तुमचा बेस ठरवून घ्या. जो पार्ट आपल्याला नको तो आपण असा बाजूला काढून घेऊया. हे पट्टीने पण करता येऊ शकतं इझिली, आणि ह्याचं फिनिशिंग आपण नंतर करू शकतो. आधी मी फक्त मला जेवढा बेस हवा आहे तेवढा कट करून घेते. सो असा हा बेस रेडी झालेला आहे. त्याला छान स्मूथ करून घ्यायचा सगळ्या साईडनी, छान त्याला फिनिश्ड एक असा टच द्यायचा आहे. सो आता आपण आपली बाप्पाची मूर्ती बनवायला स्टार्ट करूयात. मूर्ती खरं मी तशी तर फर्स्ट टाईमच बनवते असं म्हणायला लागेल, त्यामुळे कशी होते आयडिया नाही आहे. मी माझ्या साईडने खूप प्रयत्न करेल की व्यवस्थित बनेल आणि मी तुम्हाला दाखवू शकेल व्यवस्थित. तर आता मूर्ती बनवायला सुरू करू. आता हे गणपती बाप्पाचं जे काही पोज डिसाईड केलेली आहे मी, जसं की ते हा लोड बनवला आहे, तर ते ह्या लोडला टेकून असे बसणार आहे तिकडे. आता हे पायाचं स्ट्रक्चर बनलं आहे, बेस आहे हा पायाच्या स्ट्रक्चरचा. अजून त्याला वरतून सगळं फिनिशिंग येईल आणि थोडं धोती वगैरे येईल, आणि मग मी हा इकडे जॉईन करून टाकेल. जस्ट एक आयडिया येण्यासाठी मी बनवून आली, बघितला किती स्पेस घेत आहे काय. सो बघूयात. आता बाप्पाचं पोटाचा भाग आपण आधी इथे सेट करून घेऊ, म्हणजे एक प्रपोर्शनचा अंदाज येईल त्याच्यावरून की धोतीचं स्टायलिंग कसं होईल किंवा काय.
आपल्याला एक अंदाज आला आहे की इथून अप्पर बॉडी स्टार्ट होती आहे आणि इकडून पायाचा सगळा भाग आहे. तर यानुसार आता आपण धोती अरेंज करू शकतो त्यांची. सो त्यासाठी मी एक असं वरतून फोल्ड्स येतील असं एक पातळसं क्ले नाही क्ले माती ती आपण आता अशी करूया आणि त्याचे फोल्ड्स करून बघूया जमतायत का. जसं फ्रंटने आपण गणपतीसाठी फिनिशिंगचं काम करतो तसंच इवन बॅक साईडने पण इम्पॉर्टंट आहे की आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिनिश्ड असं करतोय.
ज्वेलरी पार्ट आधी करून घेतलेला कधी पण मला तरी ठीक वाटतं, कारण की इथे हेड आणि सोंड आल्यानंतर थोडं अवघड होऊन जाईल. सो आधी ज्वेलरी करून घेऊयात आपण. जमतंय का मला? आय होप थोडं बेटर टर्नआउट होत आहे. नाव इट्स टर्न फॉर द हेड. आपण आता हेडसाठी हे प्रपोर्शन तर करेक्ट आहे. मी अशी एक टूथपिक लावून घेतली आहे याच्यामध्ये, कारण की हे सेपरेटली आपण ह्याच्यावरती जेव्हा बनवणार आहोत तर याच्या वेटमुळे हे मे बी पडू शकतं, म्हणून मग टूथपिकने हे थोडंसं फर्म राहील. सो या आता याला आकार. आता बाप्पाची सोंड बनवूयात, आणि मग आता सोंड झाल्यानंतर राहतील ते कान, आणि त्यानंतर मग सगळं फिनिशिंग होईल. मग बघूयात कशी दिसते मूर्ती. आता सर्वात अवघड पार्ट म्हणजे बाप्पाचे डोळे, कारण त्यातूनच सगळे त्या मूर्तीला मिळणार आहेत. आय होप मी थोडं तरी बेटर करू शकेल.
टडा! फायनली आपली बाप्पाची मूर्ती तयार झालेली आहे. आणि सांगायचं झालं तर हा अनुभव खरंच खूप छान होता. कारण की खूप वर्षांनी मी असं काहीतरी मातीत छानपैकी इन्व्हॉल्व्ह होऊन असं काहीतरी बनवलं आहे. आणि जसा जसा तो आकार घडत चालला होता बाप्पाचा, तसं तसं अजूनच भारी वाटत होतं. याच्यामध्ये कला तर होतीच, पण त्याचबरोबर भक्तीची भावनाही होती. त्यामुळे ही पूर्ण मूर्ती घडवताना एक वेगळी शांतता आणि एक असं समाधान वाटलं ओव्हरऑलच. पण खरंच खूपच छान एक्सपिरियन्स होता. माझे हे 3-4 तास जे काही मला मूर्तीला लागले ते कसे गेले मला अजिबात कळालं नाही. त्यामुळे मला असंच वाटतं की तुम्ही पण सगळ्यांनी कधी ना कधी, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, पण नक्कीच असं एखादी मूर्ती बनवून बघा. जशी जमेल तशी. आपण खूप मनापासून प्रेमाने आपण ती मूर्ती बनवतो, त्यामुळे ती नक्कीच चांगली घडते. तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. हा अनुभव खूप छान आहे. ही कला आपल्याला वाटतं की आपल्याला जमेल की नाही, पण आपण करत गेलो तर खूप छान होऊ शकते. त्याला छान वेळ देऊ शकतो आपण, मनापासून तो घडवू शकतो जसा आपल्याला हवा तसा बाप्पा. छान वाटलं तुमच्यासोबत हे सगळं शेअर करायचं होतं. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मी बनवलेली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मूर्ती बनवली तर त्याचे फोटोज आणि त्याचे व्हिडिओ जे काय असतील त्याच्यामध्ये मला नक्की टॅग करा. मला त्याचे फोटो शेअर करा. मला बघायला नक्की आवडेल. आणि हो, या मूर्तीला आपण कलरही करूयात का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जशी ही शाडू मातीपासून आपण बाप्पाची मूर्ती बनवली, तसंच अजूनही शाडू मातीपासून आपण बरेच आर्ट पीसेस बनवू शकतो किंवा क्ले पासून आपण बरंच काही बनवू शकतो. तसेच काही गोष्टी तुम्हाला बघायला आवडणार असतील तर मला तेही नक्की सांगा. मला काही सजेशन्स असतील की आपण हे ट्राय करू किंवा ते ट्राय करू, किंवा तुम्हाला काही आवडेल की मी तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन एखादं आर्टवर्क आणावं, तर मला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्कीच प्रयत्न करेल हे सगळं ट्राय करण्याचा आणि त्याचे छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्याचा. तर यासाठी तुम्ही पेजला डेट विथ सायलीला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये, फ्रेंड्समध्ये शेअर करा. बाय.